विभावरे तुझे बाबा गेले, तू दुःखात असशील. दुःखातून सावरण्यासाठी मी तुला अजिबात वेळ नाही देऊ शकलो. त्यासाठी मी तुझी माफी मागतोय. काय करू, देवाच्या कार्यात मी इतका गुंतलोय की आजूबाजूला लक्षच जात नाहीये. मला कळतंय, सगळं कळतंय, पण तरी सुद्धा जी व्यक्ती माझ्या मनाच्या जवळ आहे तिच्याशी बोलू सुद्धा शकत नाहीये मी. मी समजू शकते, मलाही तुमच्याशी बोलायचं असतं, तुमच्या अवतीभोवती राहायचं असतं, पण तुम्ही एवढे व्यापात आहात तर मला समजून घ्यायलाच पाहिजे ना. पण मला खूप काळजी वाटते. कसली? दादाचा तुमच्याबद्दलचा राग अजूनही गेला नसणार आहे. तो कधीही काहीही करू शकतो. तू काळजी करू नकोस, काही होणार नाही मला. ज्याच्या डोक्यावर साक्षात भगवंताचा हात आहे त्याला कोण कशाला काय करेल. आणि असंही तुझं प्रेम आहे ना माझ्यासोबत, मग मला कोणी हात लावणार नाही. तू नकोस काळजी करू. जित अरे काय करते ती भाजी तिकडे मंडपात माणसं बोलावत्यात, काय कमी जास्त बघायचं. इकडे पोरी बघत बसलाय वे. नाही. अरे अशाने तुझं लग्न होईना. दिवस सुधारणार आहे काय माहित. काम करा काम. जिथे अरे जिथे काय तुला कधीच बसणं त्या मंडपात हाका मारतोय, तुझं लक्ष कुठं आहे? हा, लक्ष कुठं आहे? ती काय आता बघा, ही भाजी किती राहिली ना, भात किती राहिलाय, ती काय करू आता मी? अरे एवढं स्वच्छ भात, मग भाजी पण संपली. मग अरे अजून 2 पंक्ती उठायच्या बाकी आहेत तिकडं. 2 पंक्ती? हा. लोक बघितलं किती आले ती जेवायला. 2 पंक्ती म्हणा, मला तर वाटते 3-4 पंक्ती तर असंच होतील. कसं करायचं? ए तिथे भाजी टाकायचं. भाजी अरे काय लावलंय तुम्ही दोघांनी? काम धंदा सोडून टाइमपास कसला करताय? आणि सरपंच तुम्ही सुद्धा ह्या जित्याच्या नादाला लागले. तिकडे वाऱ्यावर सोडलाय परपंच, आणि हिथं काय लावलंय सरपंच? हा, बायको बसून तिथं मंडपात खाते भात आणि तुम्ही करताय काम खायचं लात. पोरी काय बघत बसलाय? काय काय बोलतोयस काय तू हे? अरे माझं वय काय, तू बोलतोय काय? नाही तसं नाही, पण तुम्ही इथं काय टाइमपास करत बसलाय? तिथं मंडपात किती कामं पडल्यात. हा, आणि ए तू काय माझं तोंड बघतो, कानात वारा गेल्या आणि भरकी भाजी भरकी त्यात वतकी भाजी बादलीत. अरे कुठून टाकू भाजी तुला? अरे बघ इथं भाजी किती उरली, भात किती उरलाय. भाजी टाकन भातात जी येईल ती मला तेच सांगते. बघ किती उरलंय ती. अयो बॉस, खरंच की भात संपलाय. मग? आता काय करायचं? काय करायचं? काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? आपणकडे जायचं, पैसे घ्यायचे, बाजारमध्ये जाऊन सामान आणायचं, आचार्याला द्यायचं, आचार्य फाटकन बनवून देतोय. सगळं संपलं म्हणून काय लोकांना उपाशी घरी पाठवतो काय? चला 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 जाऊ चला. नाही कोणाला उपाशी पाठवायचे. अरे मी आहे की काय? किती पाहिजे पैसे सांगा मला पटकन सांगा. तू देणार आहे? आपणकडनं घ्यावे लागतील ना, आपणकडनं घेऊ. चला 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 जाऊ. आप्पा काय नाही तुम्ही इथं गप्पा मारत बसल्या. त्या मांडवात कोण बघणार? काही लोकांना जेवण वाढा नीट लवकर चला. आप्पा बरं झालं तुम्ही आलो. अहो ही बघा की, अहो सगळं जेवण संपलं. काय करायचं? लोक आता काय उपाशी पाठवायचे का मला सांगा बरं. संपलं? समजा जेवण संपलं? कसं काय संपलं? कसं काय म्हणजे? ही लोक कवा नाही मिळल्या खायला लागल्या, दोन खात्यात आहेत आप्पा. सरपंच तुम्हाला मी सांगत होतो की नाही, या गावातली माणसं लय आदर्शी आहेत, 2-2दा जेवतील म्हणून. एक काम करा, तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही जाऊन राशन आणतो आणि स्वयंपाक बनवून घेतो आचार्याकडून अजून. हा ए माझ्याकडे ते पैसे समजा, पैसे संपले माझ्याकडचे. आणि आता जेवण बनवायला घेतलं ना, उद्याची सकाळ होईल. ते बघा तुमचं तुम्ही काय ते. थोडाफार भात मला मिळेल. ऐका गोपाळ, बाबा. ए गोपाळ, गोपाळ आला. बाबा काय झालं? बाबा अहो ते काय झालं? काय झालं असं? तुम्ही माझी साधनं मोडलीत. अयो साधनं मोडली?
अयो लय मोठं पाप झालं बाबा. अयो आता काय करू? काय बी करा बाबा, पण आमच्या जोजाला शाप देऊ नका. माझं काय त्याच्यात हा ते साधना मोडलं बाबा, शाप देतात ना म्हणून. काय झालंय काय सांगा. काय होणार रे, मी आधीच सांगत होतो हे गावातली माणसं लय आदशी आहेत. 2-2, 3-3 वेळा जेवणार. तसंच झालं, बाहेर काही अन्न उरलेलं नाहीये. अरे सगळं जेवण संपत आलंय. जेवण संपलंय. माझे बाकीचे भक्त काय जेवणार. आता तुम्हीच करा काहीतरी बाबा. नाही म्हणजे बाहेर माणसाला जमल्यात आणि प्रसाद सगळा संपलाय. आणि आता तुम्ही एवढे चमत्कार केले, ते प्रसादाचं काय करता येते का बघा. म्हणजे चमत्कार आता एवढी माणसं जमल्यात, त्यातलं जर कोण न जेवता गेलं तर तुम्हाला वाईट वाटेल ना. जेवण लगेच तयार होईल असा कसा चमत्कार करू. आणि नाही केला तर ह्या लोकांचा माझ्यावरचा विश्वास उडेल. म्हणजे बाबा काहीतरी चमत्कार करून ते जेवण बनवा की. अहो आम्ही सकाळ धरून एवढं काम करतोय, कष्ट करतोय, पण आमच्या पोटात अन्नाचा कण नाही. आमचं काय नाही, आम्हाला काय नाही फरक पडत. आमचा झुंजार जेवला नाही म्हणून आम्हाला वाईट वाटतंय. करा काहीतरी. चला करू काहीतरी. चला चला बाबा, काय ते चमत्कार करताय. चल चला चला चला. ए, गोपाळ चल की बाबा. चला चल चल. या बाबा या या बाबा. बाबा सांगितलं. चल. बाबा आले आले. बघ. बाबा या बाबा. अहो बघा हे सगळं जेवण संपलंय. आणि लय लोक जेवायची बाकी आहेत. कसं काय काव घालायचं त्यांना. हो मी तर कशा टेन्शन घेऊ. बाबा आणि लय भक्त जेवायचे राहिलेत. ते लय लांबून लांबून आलेत. ते अशी न जेवता गेल्यावर काय इज्जत राहिली बरं आपल्या दरबाराची. आणि लय पंचक्रोशीत इज्जत जायला आपली. आणि आप्पा तुमचं ए, तुमचं काय तुमचं हा? तुम्ही नीट लक्ष देणं नाही म्हणून हे समजा घडलेले आहे. अरे अरे पोरांनो काय करताय तुम्ही सगळी चित्त. अरे बाहेर माणसं किती खोळंबलेत माहितीये का. 4 पंक्ती उठतील एवढी माणसं थांबल्यात बाहेर. अहो काय तुम्हाला माहिती नसलं का काय करताय. सगळं संपलंय, नाही तर पातेली मोकळी पडल्यात. आता काय काय करायचं काय आता. आता काय करायचं तेव्हा. आता आल्यात जेवढी माणसं एवढ्या लांब लांबनं त्यांना पाठवायचं माघारी भिंजावतात. अरे पण असं कसं पाठवायचं. लय लांबणे माणसं आलेत बाबांच्या दर्शनाला भंडाऱ्याला. अरे काय म्हणतील माणसं. दादा काय जातोय म्हणायला. द्या आकलून समजा सांगा भंडारा संपलाय म्हणून. जा. अहो काय अहो नाही पहिलं ना असं कसं. बाबा तुम्ही करावर काहीतरी चमत्कार. हे जेवणाचं मिटून टाका ना. हा गोपाळ बाबांनी एवढे चमत्कार केले ते, हे काय त्यांच्यासाठी अवघड नाही. तर बाबा तुम्हीच काहीतरी चमत्कार करा. लय नाही 5-50 माणसं राहिलेत. फक्त प्रसाद कसा पण करून वाढवा तुम्ही, म्हणजे ती माणसं जेवून जातात. मूर्ख लोक आहेत काही. जादूने कसं जेवण बनवता येईल